रात्री किती पण निश्चय करा सकाळी लवकर उठायचा, सकाळी काही लवकर उठायला होत नाही आणि ते पण आता थंडीमध्ये तर नाहीच नाही. हॅलो गाईज, तर स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. रोजसारखंच मम्मीला सोडायला सकाळी गेलेली आणि येता येता मंदिरात पाया पडली, बाहेरूनच पडली कारण की आंघोळ केली नव्हती. घरी आली, फ्रेश वगैरे झाली. पप्पांनी नाश्ता करून ठेवलेला, फक्त चहा ठेवली आणि पप्पांनी मेंदूवडे बनवून ठेवलेले. मग चहा नाश्ता केला. पप्पा बोलले की जेवण बनवून ठेव, मला यायला उशीर होईल. मग जेवण वगैरे बनवलं, डाळ भात, आणि मला बाहेर जायचं होतं प्राचीसोबत. तर मग मी रेडी वगैरे होऊन बाहेर गेली विव्याना मॉलमध्ये. त्याचं नाव चेंज झालं आहे, लेक शोर झालं आहे, पण आता सवय झाली विव्यानाच बोलायची. तिला जे पाहिजे होतं तिथे ते काय भेटलं नाही. आम्ही तिथून बाहेर आलो, काहीतरी खाल्लं. ते बोलले आता आले तर काहीतरी घेऊनच जाते. मग आम्ही पुमा फॅक्टरीला गेलेलो. तिथे तिला जे आवडलं तिने ते घेतलं. तिला बड्डे गिफ्ट करायचं होतं कोणाला तरी, तर तिथून मग आम्ही निघालो. मला सर्दीने काही सुचत नव्हतं म्हणून मग मी दवाखान्यात जाऊन वाफ वगैरे घेतली. साठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.